बातमी नाना पटोलेंचं आज दिवसभरासाठी निलंबन करण्यात आलंय। विधानसभा अध्यक्षांनी ही कारवाई केली आहे। नाना पटोले विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीजवळ गेले। नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षांसमोर असलेल्या राजदंडाला स्पर्श केला। लोणीकरांच्या वक्तव्यामुळे नाना पटोले सभागृहात आक्रमक झाले होते। नाना पटोलेंनी माफी मागावी अशी फडणवीसांनी सभागृहात या सर्व प्रकारानंतर मागणी केली। बोला बोला अध्यक्ष महाराज या सदनातले सन्माननीय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीने सातत्याने शेतकऱ्याचा अपमान करतात शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज, हा अपमान आता राज्यातला शेतकरी अन्नदाता सहन करणार अध्यक्ष महाराज। या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज। ज्या पद्धतीने सातत्याने मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज। आणि या पद्धतीने ज्या पद्धतीचं वक्तव्य हे अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज। याच्यावर कारवाई झाली पाहिजे। जे सन्माननीय सदस्य नानाभाऊ तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही। हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे। दिनांक 30 जून 2025 पासून काय करताय तुम्ही, काय करताय का योग्य नाही, बरोबर नाही। दिनांक 30 जून 2000 हे चुकीचं आहे, चुकीचं आहे। सभागृहाची बैठक 5 मिनिटांसाठी स्थगित केली जात आहे। अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्षच दोषी आहेत अशा पद्धतीने अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय। लोक वर गेले नाही तसं नाहीये, पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षांच्या अंगावर धावून जायचं? ही पद्धत योग्य नाही, अतिशय अयोग्य पद्धत आहे। अध्यक्ष महोदय, नाना भाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत। अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये। नाना भाऊंनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे। नाना भाऊंनी माफी मागितली पाहिजे, त्यांनी माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय। काय चाललंय, काय चाललंय? तुम्ही खाली उतरा, हे चुकीचं आहे। तुम्ही खाली बसा। सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या अखत्यारीत नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे। हे सरकार जेवढं आमच्या शेतकऱ्यांना अपमानित करेल तर हे आम्ही सहन करणार नाही। सरकारच्या विरोधात आम्ही रोज आवाज उचलू, एक दिवस नाही रोज निलंबित केलं तरी आम्ही थांबणार नाही। उद्या पुन्हा आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू जिथपर्यंत लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्यावर कारवाई होत नाही आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितल्याशिवाय आम्ही लोक आता शांत बसणार नाही। शेतकऱ्यांचा अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही, या पद्धतीची आमची भूमिका आहे। अध्यक्षांपर्यंत पोहोचण्याचा काय विधान भवनातला पहिला प्रकार आहे का? आत्ताचे जे सत्ताधारी आहेत ते विरोधी पक्ष असताना विधिमंडळाच्या म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षाच्या आसनापर्यंत जाऊन किती धिंगाणा घालायचे? नाना तर फार लांब होते, नाना अध्यक्षांपासून फार लांब होते आणि ते एकटेच होते। आम्ही तर अख्खी झुंड अध्यक्षांना घेरलेली बघितली, अख्खी झुंड, म्हणजे आत्ताचे सत्ताधारी विरोधी पक्षात असताना। त्यामुळे आकसाने आपल्या अंगावर हे सगळं प्रकरण येतंय असं म्हणून सत्ताधारी प्लॅन करून नानाला बाहेर घालवणार असतील तर ते आम्हाला मान्य नाही। नाना जे वरती डायसवर गेले असे अनेक वेळेला अनेक जण जातात, परंतु मी काय नाना पटोलेंनी राजदंडाला हात लावलेला मी स्वतः पाहिलेला नाही। मला असं वाटतं शेवटी त्या ठिकाणी कॅमेरे चालू असतात, लावला असेल तर दिसेल, नसला लावला तरी दिसेल, परंतु राजदंडाला हात लावलेला मी पाहिलेला नाही।